जिने तुझं नामचिंतन केलं नाही, पोपटाला म्हणत होती राघोबा राघोबा राघोबा, पोपटाकडे बघून होती, तिला सत्य लोकाला नेलं आणि पतिव्रतेला तू गुंतवलं. तू काय आहे ना मला माहिती आहे, जनाबाई म्हणते. आणि मायबाप, हे कलीचं वार आहे, या कलियुगात असंच होणार आहे. ऐका कलीचे महिमा, असत्यासी जले जन, पापा देती अनुमोदन, करणी करते हेडन संतांचे. 2025 ते 2032 पर्यंतचा काळ, वाक्य लक्षात ठेवा माझं, मी भाकड कथा सांगत नाही आहे, पुराव्यासहित तुमच्या समोर सिद्ध करून दाखवतो. जगन्नाथ मंदिराचे पुजारी अच्युतानंद महाराज यांनी आपल्या विनयपत्रिकेमध्ये तारपत्रांमध्ये एक भविष्यवाणी केलेली आहे. काय भविष्यवाणी केली ती? 500 वर्षापूर्वी केलेली ती भविष्यवाणी आहे. 500 नाही, जास्त वर्ष झाले, ज्ञानोबारांच्या आधी 700 वर्षाच्या आधीचा त्यांचा काळ, त्यांनी त्याच्यामध्ये त्या भविष्यवाणीमध्ये सांगितलेलं आहे. त्या काळात त्यांनी सांगितलं होतं की भारत स्वातंत्र्यानंतर भारताचे तुकडे होतील, पाकिस्तान आपल्यापासून बाजूला गेला. हे तेव्हा त्यांनी लिहिलं होतं, ते खरं झालं. भारत स्वातंत्र्यानंतर अनेक प्रकारचे दुसऱ्या देशांपासून आपल्याला आक्रमणं होतील, महारोग येईल, हे त्यांनी त्या काळात लिहून ठेवलं होतं. त्या कोविडमधून आपण सगळेजण वाचलो. अनेक लोक मरतील हे त्या काळात त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी त्याच्या नंतरच्या गोष्टी सांगितल्यात काही, की नीलचक्र तीर्प झालं, एक नीलचक्र तीर्प झालं, एक समीकरण सांगितलं होतं, नीलचक्र तीर्प झालंय. जगन्नाथजींचा वरचा दगड, मंदिराच्या वरचा जर खाली पडला, तो टनाने त्याचं वजन आहे, तो दगड खाली पडलाय. तुम्ही आजही बघा, यूट्यूबला टाका, दगड खाली पडला. दगड जर खाली पडला, जगन्नाथजींच्या कपड्यांना आग लागली, तीही लागली, आग लागली. आणि जगन्नाथजींच्या कपड्यांना आग लागल्यानंतर जर गिधाळ त्या मंदिराच्या आजूबाजूला फिरायला लागले, तर समजून जावं तिसरं महायुद्ध होणार आहे, हे त्यांनी त्या काळात लिहून ठेवलं होतं. आणि आज परिस्थिती तशीच आहे. जेव्हापासून युद्ध सुरू झालं तेव्हापासून बंद नाही, काही काळानंतर या युद्धाचा महाघनाघात होईल. आणि त्यांनी हेही सांगितलं, या महायुद्धानंतर आता सध्या 7 अरब एवढी जनसंख्या आहे जगाची. किती? 7 अरब का 70 काहीतरी म्हणले, 70 अरब, 7 अरब आहे. त्याच्यानंतर फक्त 64 कोटी जनता राहील. त्या 64 पैकी 31 कोटी भारतामध्ये राहतील, हेही त्यांनी लिहून ठेवलं. मग कोण वाचणार याच्यासाठी फार गोड एक पद आहे सूरदासजी महाराजांचं, ऐका म्हणजे लक्षात येईल. रे मन धीरज क्यों ना धरे, संहत 2000 के ऊपर, संहत 2000 के ऊपर ऐसा योग परे, रे मन धीरज क्यों ना धरे. पूरब पश्चिम उत्तर दक्षिण चौदिशी काल फिरे, रे मन धीरज क्यों ना धरे. असा काळ येईल म्हटले, पूरब पश्चिम चौदिशी नुसतं लाशांचे ढिगार दिसतील, जलमय सृष्टी झालेली दिसेल. मग याच्यातून कोण वाचेल तेही त्यांनी सांगितलंय. सतयुग व्यापी सतयुग लागे, 1000 वर्षाचं सतयुग परत लागेल म्हटले. धर्म की बेला पडे, रे मन धीरज क्यों ना धरे. अशा सृष्टीमध्ये अशी वेळ येईल की सत्ययुग जणू लागलं असं आपल्याला सगळ्यांना वाटेल हे झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर म्हटले काय, कोण वाचणार? काल व्याल से वही बचेगा, काल व्याल से वही बचेगा, जो हंस का ध्यान करे, रे मन धीरज क्यों ना धरे. सूरदास की यह रीति
हट्ट रे रे मन धीरज क्यों ना धरे. सुरदासजी महाराज म्हणतात मी जे सांगतो ना हे कधीच बदलणार नाही. संवत 2000 के ऊपर ऐसा योग परे की चहुदिशी काल फिरे. चारी दिशेंना काय होईल आता सध्या काय काय होतंय आपल्यापासून बाहेर बघा. मग कोण वाचेल. काल व्याल से वही बचेगा. जो भगवंताचं ध्यान करणार, जो भगवंताचं गुणानुवाद गाणार तोच वाचणार, अन्यथा वाचायची गॅरंटी. म्हणून आता तरी सुधरा, नाहीतर काही गॅरंटी नाही. याच्याशिवाय कोणी वाचू शकत नाही आपल्याला. आणि ज्याच्या गळ्यात हे आहे, ज्याने भगवंताचं नामचिंतन केलं, काळ सुद्धा त्याला काही करत नाही. कारण काळ सुद्धा त्याच्या पुढे पळायला लागतो, घाबरून पडतो. कारण भगवंताचं वचन आहे, नामधारका नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. त्याच्या शिवाला सुद्धा जाऊ नको असं भगवंताने वचन दिलेलं आहे. म्हणून आता इथून पुढे लागा. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे हरे राम हरे कृष्ण. जे तुम्हाला आवडत असेल ते करत चला, नाहीतर फार विपरीत परिस्थिती येणार आहे. हे तेवढंच खरं आहे. कारण कलियुग आहे मायबाप, असत्यासी रिजले जन. म्हणून जनाबाई म्हणते देवा पती